काल संध्याकाळच्या जेवणामध्ये मेथीची भाजी केली होती. मेथीच्या 2 गड्ड्या आणल्या होत्या, त्या निसून ठेवल्या. आता याच्यातली अर्ध्या मेथीची मी भाजी करणार आहे आणि अर्ध्या मेथीची मी थालीपीठ करणार आहे. तर थालीपीठाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत 2 दिवसांनी नक्की शेअर करणार आहे. तर मग मेथी काढून घेतली. आता ही मेथी स्वच्छ धुवून घ्यायची. बऱ्याचदा काय होतं, मेथीमध्ये खूप मातीचं प्रमाण असतं, त्यामुळे ही मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये ही सगळी मेथी घालून घेतली आणि एक साधारण 2 ते 3 तांबे याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर स्वच्छ धुवून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती माती आहे, खाली तळाला सगळी माती साचलेली आहे. तर 2 ते 3 पाण्याने ही मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इकडे गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये एक साधारण 2 ते 3 चमचे तेल मी इथे गरम करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर का शेंगदाण्याचं तेल घालायचं असेल तर शेंगदाण्याचं तेल सुद्धा घालू शकता, खूप छान लागते शेंगदाण्याच्या तेलाने सुद्धा मेथीची भाजी. मी इथे आपलं जे आपण नॉर्मल तेल यूज करतो तेच घातलेलं आहे. आता यामध्ये शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण याचं जे वाटण तयार केलं होतं ते घातलं. वाटणासोबत थोडंसं मीठ सुद्धा घातलं होतं. आता हे सगळं वाटण छान असं परतवून घ्यायचं. त्यानंतर याच्यामध्ये मेथी घालून घ्यायची. आता ही मेथी साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. मेथी पटकन शिजते, शिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. तर मग ही मेथी व्यवस्थित परतून झाली आणि एक 7 ते 8 मिनिटांमध्ये मेथीची भाजी रेडी आहे. ही मेथीची भाजी शक्यतो भाकरीसोबत खा, खूप छान लागते. तांदळाची, ज्वारीची, बाजरीची कुठलीही भाकरी करा, त्यासोबत ही भाजी खूप छान लागते. तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि जर का तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.